हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली। तपास अधिकाऱ्यांचा कोर्टामध्ये दावा। अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप कराडने याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टामध्ये सादर केली। संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेमध्ये संभाषण। संवाद आणि देशमुखांच्या अपहरणाची वेळ मिळती जुळती। तपास अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती। वाल्मिक कराड, चाटे आणि घुलेमध्ये 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 संवाद, तर त्याच दिवशी संतोष देशमुखांचा 3 वाजता अपहरण झाल्याचा एफआयआर मध्ये उल्लेख। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थकांचा गोंधळ। मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन, तर व्यापारी संघटनांकडूनही परळीमध्ये बेमुदत बंदची हाक। आरोपीला अटक केल्यानंतर परळी बंद ठेवण्याचा नवा पॅटर्न गुंडाळवाद। आकाचे लोक आले तर मुंबईही बंद करू शकतात। परळीतील बंदवरून भाजप आमदार सुरेश धस यांची टीका।